नागपुरात ऑनलाईन सिमेंट खरेदीच्या नावाखाली तब्बल 2,30,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। गुगलवर सिमेंट पुरवठादाराचा शोध घेतल्यानंतर एका व्यक्तीने स्वतःला सिमेंट कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगत ऑर्डर घेतली आणि पैसे स्वीकारल्यानंतर संपर्क तोडला। या प्रकरणी राणा प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला। नागपूरच्या राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे अजिंक्य अजय जोशी यांच्या कुटुंबासोबत ऑनलाईन फसवणुकीची घटना घडली। बांधकामासाठी सिमेंट खरेदी करण्याच्या उद्देशाने अजय जोशी यांनी गुगल प्लॅटफॉर्मवर सिमेंट पुरवठादाराचा शोध घेतला। यावेळी विपिन गुप्ता नावाच्या व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधत स्वतःला सिमेंट पुरवठादार असल्याचे सांगितले। सिमेंटच्या दराबाबत चर्चा झाल्यानंतर जोशी यांनी 1,000 सिमेंट बॅगची ऑर्डर दिली। आरोपीने MP बिर्ला परफेक्ट कंपनीचे डायरेक्टर शिवम कुमार यांच्या खात्यावर RTGS द्वारे पैसे जमा करण्यास सांगितले। त्यानुसार 2,30,000 रुपये संबंधित खात्यात वर्ग करण्यात आले। मात्र पैसे मिळाल्यानंतर आरोपीने कोणताही प्रतिसाद दिला नाही, तसेच सिमेंटची मालही पाठवण्यात आला नाही। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अजिंक्य जोशी यांनी राणा प्रताप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह IT ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। ऑनलाईन व्यवहार करताना नागरिकांनी अधिकृत विक्रेते आणि कागदपत्रांची खातरजमा करूनच आर्थिक व्यवहार करावेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। गोष्टी राणा प्रतापनगर हद्दीत अजिंक्य अजय जोशी म्हणून राहतात। त्यांचे वडील अजय जोशी यांची गुप्तीपुरी येथे बॅटरीची एक कंपनी आहे। त्या MIDCच्या बॅटरीच्या कंपनीसाठी त्यांचं बांधकाम सुरू असल्याकारणानं सिमेंटची गरज होती। तर त्यांनी ऑनलाईन सर्च सिमेंटच्या करिता विकत घेण्याकरता जे आहे ऑनलाईन सर्च केला होता। त्यामुळे त्यांनी मोबाईल नंबर वगैरे दिलेला आहे। त्या मोबाईल नंबरवरच त्यांना सर्वप्रथम एक कॉल आला। त्यांनी ते एका बोरीची किंमत जी आहे ती 300 रुपये सांगितली आणि नाव सांगितले अल्ट्राटेक कंपनीचे सुधीर शर्मा। 300 रुपये हे जास्त होत नाही, त्यांनी नकार दिला। त्यानंतर पुन्हा एक विपिन गुप्ता म्हणून आहे, त्यांनी एक वेगळ्या क्रमांकावरून कॉल करून ते MP बिर्ला परफेक्ट कंपनीचं असल्याचे सांगून 230 म्हणजे स्वस्त दरात सिमेंट बोरी पुरवण्याचे त्यांनी सांगितले। 300 रुपयाहून 230 रुपयानं बोरी मिळताना यांना कमी पैशात मिळण्याचे हे आमिष दाखवले। त्यावेळेस त्यांनी 1000 सिमेंटचे बॅगची ऑर्डर दिलेली आहे त्यांना। त्याचा 2,30,000 रुपयाची बिल पावतीसुद्धा व्हॉट्सअपवर त्यांनी समोरच्याने पाठवली आणि फिर्यादीचे जे वडील आहे त्यांनी 2,30,000 रुपये हे खात्यावरून UTR केलेले होते। नंतर त्यांच्या लक्षात आलं की तो मोबाईल नंबर त्यांनी बंद करून टाकलेला होता विपिन गुप्तांनी आणि हे 2,30,000 रुपये त्यांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे। याप्रमाणे बरेचसे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जे ट्रेडिंग कंपनीचे जे हे असतात, आपण सर्च करतो, सर्च केल्यानंतर त्यांनी जेव्हा माहिती मागतात, कोणत्याही ट्रेडर्सने किंवा जे खरेदी करणारे जे लोक आहेत त्यांनी आपले मोबाईल नंबर प्रोव्हाइड करू नये। सर्वप्रथम शहानिशा करावी, त्यानंतर पैसे वळते करायला। गुगलवरील जाहिराती आणि ऑनलाईन व्यवहारामुळे नागरिकांना सहज फसवणुकीचे जाळे टाकले जात असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे। त्यामुळे कोणतीही मोठी रक्कम भरण्यापूर्वी संबंधित कंपनीची आणि विक्रेत्याची संपूर्ण पडताळणी करणे अत्यंत आवश्यक ठरत आहे।